मित्रांनो नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी BG वाकडे, फाउंडर ऑफ एक्सपोर्ट गायडन्स सेंटर. यापूर्वी मराठीमध्ये काही व्हिडिओ आपल्यासमोर आहेत. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट बिझनेसबद्दल बरीचशी माहिती आपण दिलेली आहे. थोडासा गॅप झाला आणि त्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट बिझनेसबद्दल काही बेसिक माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला काही मॅटर्स सांगतोय. एक्सपोर्ट इंटरनॅशनल ट्रेडचा मोठा भाग एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्या देशाचं फॉरेन एक्सचेंज वाढतं, GDP वाढतो, आपलं स्वतःचं वैयक्तिक इन्कम वाढतं. म्हणून एक्सपोर्टला नॅशनल प्रायोरिटी ठरवली जाते. नवीन यंग एंटरप्रेनरनी एक्सपोर्ट क्षेत्रात यायला पाहिजे. आजकाल आपण बघतो अनएम्प्लॉयमेंट, रोजगार कमी होत आहेत. त्याला उत्तर म्हणजे आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतःचा बिझनेस सुरू करणं हे त्याला उत्तर आहे. आणि त्यासाठी एक्सपोर्ट फील्ड हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही नवीन बिझनेस डोमेस्टिक मार्केटमध्ये चालू करू शकता, पण तिकडे लिमिटेशन्स आहेत. एक्सपोर्ट बिझनेसमध्ये तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे. परंतु एक्सपोर्टबद्दल आपले काही गैरसमज असल्यामुळे आपण त्यापासून दूर राहतो. आपल्याला वाटतं की एक्सपोर्ट हा कठीण आहे, एक्सपोर्टमध्ये रिस्क आहे, जोखीम आहे, एक्सपोर्टमध्ये किचकट डॉक्युमेंट आहेत, एक्सपोर्टमध्ये पेमेंट न आल्यामुळे लोक बुडतात, किंवा एक्सपोर्टमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. मला वाटतं ह्या अडचणी, हे आपल्या मेंटल ब्लॉक्स, आपल्या मनामध्ये असलेल्या अडचणी आहेत. आपण समजून घ्यायला पाहिजे की रिस्क, जोखीम ही आपल्या आयुष्याचा भाग आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी जोखीम असते आणि आपण ती सांभाळून काम करतो. त्याचप्रमाणे एक्सपोर्टमध्ये रिस्क आहे, तरी आपण ती त्या योग्य प्रकारे हँडल करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे एक्सपोर्टमध्ये आपल्याला नॉलेज नाही, आम्हाला काही समजत नाही. त्याच्यावर उत्तर असं आहे की आपण हे शिकलं पाहिजे. आपण जेव्हा कार खरेदी करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण ट्रेनिंग घेतो, किंवा आपल्याला हेल्थमध्ये प्रॉब्लेम असेल, आरोग्यासाठी असेल, तर आपण योगविद्या शिकतो. महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग घेणं आणि शिकणं. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आपण सिस्टमॅटिकली ट्रेनिंग घेऊ शकतो. यासाठी कुठल्याही क्वालिफिकेशनची आवश्यकता आहे का, तर तशी नाही आहे. परंतु जे काय शिक्षण असेल त्यानुसार तुम्ही हे ट्रेनिंग घेऊ शकता. दुसरी गोष्ट, नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज. काही लोकांचं म्हणणं, आम्हाला इंग्लिश आमचं एवढं फास्ट नाही आहे. आपल्या माहितीसाठी बरेचसे देशातले लीडिंग एक्सपोर्टर, जपान, जर्मनी, फ्रान्स, चायना, रशिया, इकडे इंग्लिश जुजबी तऱ्हेने बोललं जातं. बेसिक नॉलेज. तुम्हाला ऑक्सफर्डचं इंग्लिश पाहिजे असं काय नाही आहे. दुसरं म्हणजे टेक्निकल नॉलेज. तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज असेल तर उत्तम, पण ते आवश्यक असणं एक्सपोर्टसाठी आवश्यक नाही. त्यानंतरची गोष्ट, एक्सपोर्टमध्ये लोक बुडतात पेमेंट न आल्यामुळे. हे अर्धसत्य आहे. जे एक्सपोर्टर अति महत्त्वाकांक्षी आहेत, जे पेमेंट मिळण्यासाठी योग्य काळजी घेत नाहीत, त्यांना अशा समस्या आलेल्या आहेत. आपण पुढे बघू शकतो की पेमेंट टर्म घेण्यामध्ये आपण वेळीच योग्य काळजी घेतली तर अशा तऱ्हेचं जबाबदारी, अशा तऱ्हेचा प्रॉब्लेम येत नाही. कारण इंटरनॅशनल ट्रेड जो आहे
तो वेल सेट प्रोसिजर, इंटरनॅशनली वेल सेट प्रोसिजरवर आधारित आहे. दुसरं म्हणजे डॉक्युमेंटेशन किचकट आहेत. आता आपल्याला समजेल की डॉक्युमेंटेशन बरीचशी सिम्प्लिफाय झाली, सोपी झालीत, कमी झालीत आणि ते आपल्याला समजू शकतात आणि ते करणं मोठं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि काही संस्था आहेत ज्या याच्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी लागलेलं मार्गदर्शन करू शकतात. दुसऱ्या एक्सपोर्टमध्ये काही एजन्सीज आहेत, क्लिअरिंग एजंट, CHA, बँक, ECGC वगैरे, त्या आपल्याला निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला गायडन्स देतात, मदत देतात. आपल्याला त्यांचा फायदा घेतला तर आपण एक्सपोर्ट व्यापारामध्ये यशस्वी होऊ शकतो. मग आवश्यक जे आहे ते आपलं डिटर्मिनेशन. आपण निश्चित जर ठरवलं की या क्षेत्रात उतरायचं तर तुमच्याकडे डिटर्मिनेशन पाहिजे, म्हणजे निश्चित डिसिजन घेण्याची ताकद पाहिजे. थोडंसं आपलं काय होतं, आपण लोकांचं ऐकतो, कोणाची उदाहरणं बघतो. तर एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुम्हाला बरेच लोक सल्ला देतील. काही एक्सपोर्टर तुम्हाला सांगतील की ह्या क्षेत्रात उतरू नका, तुम्ही त्यांचं ऐकू नका. कारण आपल्या भारतीय लोकांना कॉम्पिटिशन नको, दुसरा कोणी उतरावं असं त्यांना वाटत नाही. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला पाहिजे, तुम्ही तुमच्याशी संवाद साधला पाहिजे की मला या क्षेत्रात उतरायचं, हे डिटर्मिनेशन पाहिजे. तुम्ही विचार करा, विचार करणं ही प्रोसेस आहे, पण विचार केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर तुम्ही ॲक्शन चालू करा, तुमची कृती चालू करा. कृती करता करता तुम्ही शिका, कृती करता करता तुमचे प्रॉब्लेम आपोआप दूर होतील. तुम्हाला जे योग्य पाहिजे ते म्हणजे तुमचं प्रॉडक्ट लाईन, त्याचं नॉलेज तुम्हाला परफेक्ट पाहिजे. तुम्हाला 10 गोष्टी माहिती असतील, पण तुमचं स्किल, तुमची एक्सपर्टाईज एकामध्ये असायला पाहिजे. मग ते प्रॉडक्ट जे कुठलेही असो तुम्ही कराल, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट नॉलेज घ्यायला पाहिजे. एक्सपोर्टमध्ये उतरताना प्रॉपर फील्डवर्क करायला पाहिजे. त्यासाठी ज्या संस्था आहेत, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, DGFT, यांची तुम्ही मदत घ्या. तुमच्या एक्सपोर्ट प्रॉडक्टप्रमाणे निरनिराळे काउन्सिल आहेत, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स, अपॅरल एक्सपोर्ट प्रमोशन, कॉटन टेक्स्टाईल प्रॉडक्ट, या सगळ्या संस्था, EP काउन्सिल, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात. त्यानुसार प्रॉडक्ट सिलेक्शन, मार्केट सिलेक्शन तुम्हाला करता येतं. त्यातल्या ज्या टर्म्स, कंडिशन्स तुम्हाला माहिती करता येतात आणि तुम्ही एक्सपोर्टमध्ये तुम्हाला मोठं फील्ड मिळेल. अनेक देश असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप वाव आहे, पण तुम्हाला सुरुवात करून ॲक्शन घ्यायला पाहिजे. आपण नुसतं विचार करत राहिलो तर आपण विचार करत राहू. तुम्ही ॲक्शन केली तर तुम्ही करता करता शिकता आणि शिकता करता. कठीण नाही आहे. दुसरी गोष्ट, एक्सपोर्टमध्ये आपण देशाच्या बांधणीला हातभार लावतो, हे लक्षात घ्या. आपण फॉरेन एक्सचेंज अर्न करतो, त्यावर देशाच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्वमध्ये ॲडिशन होते, GDPमध्ये ॲडिशन होते, एम्प्लॉयमेंट जनरेट होतं. आणि मुख्य म्हणजे आजचा जो आपला नेशन बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे, तो कसा आहे, तर आपल्या पॉप्युलेशनपैकी 25 कोटी लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत, दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. आणि बहुतेक हे लोक खेडीपाडी, आदिवासी पाडी. आता आपल्याला वाटेल यांच्याकडनं आपल्याला काय मिळेल, तर त्यांच्याकडे ॲग्रो बेस आहे, त्यांच्याकडे फॉरेस्ट बेस आहे, त्यांच्याकडे हर्बल बेस आहे. त्याचं शिक्षण कमी असेल, पण त्यांच्याकडे ट्रॅडिशनल नॉलेज आहे. आपण सेतू बांधला पाहिजे, पूल बांधला पाहिजे. आपण कम्फर्ट झोनमध्ये बाहेर येऊन त्यांच्याशी संपर्क साधला तर आपल्याकडे खूप प्रॉडक्ट आहेत. उदाहरणार्थ हर्ब सीड्स, ॲग्रो प्रॉडक्ट्स, त्यांचं नॉलेज आणि आपलं टेक्निकल नॉलेज ह्याचा जर समन्वय साधला तर तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज दिसतील, जेणेकरून तुमचा एक्सपोर्ट बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता आणि त्यांना छोटंफार इन्कम मिळेल.
ते लहान असेल सुरुवातीला, तरी पण त्यांना ते सेल्फ रिलायंट, त्यांना स्वावलंबी बनवेल. म्हणजे हाच नेशन बिल्डिंगचा एक मार्ग आहे. कारण आपल्याकडे लोक म्हणतात की आमच्याकडे इंडिया आहे आणि भारत आहे आणि दोन वेगळे आहेत. त्याचा जर संपर्क साधायचा असेल तर आपल्याला सेतू, पूल बनला पाहिजे. आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याशी मिक्स झालं पाहिजे. त्यातून तुम्हाला निरनिराळ्या संधी दिसतील आणि एक्सपोर्टमध्ये तुम्हाला कळेल की खूप मोठा वाव आहे, खूप तुम्हाला हे करतायत. तर हे लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला जी माहिती लागेल ती आमच्याकडे, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या क्वेरीज जर काय असतील ते आमच्याकडे पाठवा. आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुम्हाला हेल्प करू आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.